Hello student, we discuss about the class 8 the practice set of L1.1 the chapter of 1. The part is we solve the first question, then we solve the here directly. The state the type of the graph. Which type of the graph? कुठलं ग्राफ आहे हे? सब डिव्हिडंड बार ग्राफ. कुठलं ग्राफ आहे? फर्स्ट आन्सर इज सब डिव्हिडंड बार ग्राफ. का बरं? इथं दोन आहेत, एक म्हणजे किती आहेत? दोन आहेत, म्हणून ते सब डिव्हिडंड बार ग्राफ. अँड सेकंड, हाऊ मच द सेविंग ऑफ वैशाली ऑफ द मंथ एप्रिल. एप्रिल का आहे? हे वैशाली कुठं आहे? हे किती घेतले तिने? 600. सो किती? 600 रुपीज. And the third one, how much the total saving of Saroj of month and March April. Saroj total किती आहे विचारले? किती आहे total? 800. So the answer is 800 rupees. And 800 rupees. So any third one. Fourth one, how much the more the total saving of Savita and the total saving of Megha. दोघं पण किती टोटल सेविंग केलेत आणि कोण जास्त गेले? ह्याच्यामध्ये काय? मेघा इथं आहे आणि सविता इथं आहे. दोघांच्यापेक्षा जास्त कोणाचं आहे? सविताचं आहे. सो आपला आन्सर सविताच किती आहे? 1000 मायनस 500. आपल्याला किती मिळालं? आन्सर केल्यावर 500 मिळाला. सो सविता मेघापेक्षा कितीनं रुपीजनं जास्त आहे? 500 रुपीज. सो आपल्याला फोर्थ वन भेटला. फिफ्थ वन, हुज द सेविंग ऑफ द मंथ ऑफ एप्रिल इज द लिस्ट. लिस्ट म्हटले तर काय? लो, हो ना. सो कोण आहेत सगळ्यांपेक्षा लो सेविंगमध्ये? कोण आहेत? मेघा. सो दॅट फिफ्थ आन्सर इज मेघा. So we solve the first one, then we solve the second one. In second one, the number of boys of the girls in the 5th to 6th standard, 5th to 8th standard in ZB school, given the draw sub dividend bar graph. So इथं काय दिले? स्केल दिलेत. काय दिलेत? ऑन वाय ॲक्सिस 1 cm equal to 10 students. सो आपण इथं स्केल राईट केलं आणि इथं ग्राफ घातला. कुठलं ग्राफ घालायचं आहे? सब डिव्हिडंड म्हटलं तर दोन ग्राफ, एक बॉईज आणि एक गर्ल्स. सो इथे पण सॉल्व करू. आपण इथं ग्राफ घातलो, 1 सेंटीमीटरनं घातलं. नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स, स्टँडर्ड एक्स ॲक्सेस. सो किती आहे? फर्स्ट वन 5th 6th 7th 8th क्लास. बॉईज किती आहे? 34. सो हे करायच्या अगोदर आपल्याला टोटल पाहिजे. सो आपण हे सगळी टोटल 34 + 17 किती आलं? 51. 26 आणि 14 40 आणि हे 35 अँड देन इट इज 45. सो आपलं किती आलं टोटल? 51 40 35 45. अगोदर सब डिव्हिडंड ग्राफमध्ये आपण टोटल किती आहे ते आपण अगोदर ग्राफ घालू. सो किती? 51. सो आपण इथं ग्राफ घालू. 51 1 सेंटीमीटर इथं घेतलं आपण. सो 50 इथं 51 वर. सो हे जवळ 51 आला. सो इथं क्रॉस करू. सो आपण इथं 51चं ग्राफ घातलं. ओके. सो ह्याचं बॉईज किती आहे? 34 आहे. 34 किती? इथं 30 तर 35 त्याच्या खाली इथं 34. हो, आपलं ग्राफ कसं असं कर म्हटलं. आपण इथं काय केलं? आपण इथं क्रॉस लाईन घेतला. हे काय झालं? बॉईज झालं. राहिलेलं किती? 17. हो ना, राहिलेलं किती आहेत? 17. हे काय झालं? टोटल 17 झालं. इथे पाहिजेच तर तुम्ही इकडं मायनस करू शकता ते 17 आहे का नाही. 51 मायनस 34 किती झालं? 17. सो हे 51 मायनस 34 इथं मायनस केल्यावर काय भेटलं आपल्याला? हे किती? 17 आपल्याला ग्राफ भेटलं. सो कळलं? हे सेकंड वन. सो सेकंड वन 6th वन किती आहे? टोटल 40. सो आपण इथं 40 करू. सो 40 हे इकडं 40 टोटल आपण इथं ग्राफ घातलं. सो 40मध्ये आपण
टोटल 40 घातलं किती 26 बॉयज आहेत. 20 हे आलं 25 इथं वर 26. सो हे कसं ग्राफ करायचं, लाईन करायचं. ओके, हे 26 राहिलेले कोण आहेत, गर्ल्स आहेत 14. 40 - 26 किती आलं 14. 40 इथे घेतलं, हे 26 घातलं, हे राहिलेलं काय आलं गर्ल्स आलं. तसंच 7 टोटल किती आहे 35. 30 इथं मध्ये 35. सो 35 दिस वन. सो किती 21 गर्ल्स, सॉरी 21 बॉयज. 20 इकडं 21. ओके, हे सगळं 21 राहिलेलं काय आहे गर्ल्स आहे. सेम सिमिलरली 81 25 टोटल 45. 45 कुठं आहे, दिस इज 40 अँड दिस इज 45. सो आपण इथं ग्राफ घालू. सो क्लिअरली 1 मिनिट 40 आपण इथे ग्राफ घातले 45ला. 25 काय आहे बॉयज आहे 25. 20 हे इथं 25. सो हे काय आहेत बॉयज आहेत. ओके, राहिले किती आहे 20 गर्ल्स आहे. म्हणजे तर 45 - 25 0 and 2 20. सो 45 इथं इकडं मी किती केलं 25. राहिलेले काय आहे प्लेन गर्ल्स आहेत. असं आपण सब डिव्हिडंड ग्राफ आपण फाइंड आउट करायचं. सो देन वी सॉल्व दिस वन अँड देन वी सॉल्व दिस सेकंड वन. सो आपण सेकंड वन सॉल्व केलं. एनी डाऊट्स कमेंट इन बॉक्स. अँड आपलं थर्ड वन काय आहे. थर्ड वन इन द फॉलोइंग नंबर ऑफ पेंटेड ऑफ इयर 2016-17 द टाउन ऑफ द डाटा सब डिव्हिडंड ग्राफ. इथं काय दिलेत टाउन दिलेत आणि इयर्स दिलेत. कुठलं नाव आणि इयर्स दिलेत. 2 ग्राफ आहेत ते. स्केल काय आहे वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर 1000. सो स्लॅपलिंग 2016 आपण असं घेतलं आणि प्लेन बॉक्स 2017 घेतलं. आपण 1 सेंटीमीटर 100 केलं. इथं 1 सेंटीमीटर आपण ड्रॉ करून घेतले. इथं काय आहे नाव आहे करजंट वडागाव शिवपूर कांढेला. आपण मी KWSK इथं खाली नाव केले मी कळा म्हणून. सो इथं आपण खाली टाऊन एक्स ॲक्सिस हे वाय ॲक्सिस. सो 2017चं आपण हे काय करायला टोटल करायला पाहिजे. ओके, फाइंड आउट करण्यासाठी आपण टोटल हे 150 + 200 किती झालं 350 आणि हे 550 आणि हे 450 अँड देन लास्ट वन इज 250. ॲडिंग केलं आपण. इकडं फर्स्ट वन काय करू टोटल. आपल्याला कर्जंट आपलं फाइंड आउट केलं टोटल म्हणजे राहिलेलं किती 200. आपोआप आपल्याला 2017ची मिळते. 2016 भेटल्यावर 2017 आपोआप भेटतो. आपण अगोदर टोटल 350 आहे ना 350 इथं आहे. सो क्लिअरली घाला 350 इथे. सो 350 ह्याच्यामध्ये 150 1 हे 150. सो हे काय 2016 आपण घातलं. राहिलेलं किती 2017 200. हे आपल्याला 200 भेटलं. सो नंतर सेकंड वन वडगावचं टोटल किती आहे 550. सो आपण इथं 500 550. ओके, आणि आपण इथं ग्राफ घातलं 550. ह्याच्यामध्ये 250 काय आहे 2016 250 इथे आलं 300 खाली 250. सो हे काय झालं 2016 हे बरोबर 2016 झालं. राहिलेलं काय झालं 2017. नंतर शिवपूरचं 450 टोटल 450 and then this is the graph.
so clearly so this is 450, and then here 2016 is 200, so 200 is here. This is the 2016, and then in another is 2017 is the here in the graph, and then last is K. खांडालाच किती आहे टोटल 250. so small graph, so 250. आपण इथं 250चं ग्राफ घालू. 2016 किती आहे 100, सो 100 हे 100 तर 2016 राहिलेलं काय राहिलं 2017, सो इथं 250 minus 100 051 150 राहिलेला, तर हे काय झालं 150. इथं किती आहे 250 आणि हे काय आहे 100 राहिलेलं की किती 150, सो 150 2017 ग्राफ झालं. सो कळलं का कसं घ्यायचं? कळलं नाही तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा काय कळलं नाही तुम्हाला. सो आपण करू 4th वन, लास्ट वन. इथे लास्ट वन काय आहे in the following table of the data transport means use the student in the 8th standard communication between the home and school. Given rows subdividend. ते काय ऑन ॲक्सिस वाय ॲक्सिस काय दिलं आहे 1 centimeter is equal to 500 student. सो इथं मी 1 minute इथे काय झाले टाउन ऑफ कम्युनिकेशन आणि पैठणा एलोडा आणि शहापूर. इथे काय सायकल बस ऑटो आणि ऑन फूट कशी लोक गेले आहेत इकडं. एकीकडे गाव आहे एकीकडे आहे. सायकलनं काय झाले 3250, बसनं 750 आणि ऑन फूट 1000. हे इथे तीन दिले 3 ग्राफ आपण इथे ड्रॉ करायला पाहिजे. सायकलला आपण पूर्ण ब्लॉक करू, बसला आपण रिकामी बॉक्स ठेवू आणि ऑन फूटला आपल्याला लाईन घालू. सो इकडे आपण एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस केलं, इथे एक्स ॲक्सिस केलं, टाऊनचं नेम केलं, इथे कम्युनिकेशन आपण कसं गेले ऑटो बस त्याचं आपण इथे राईट केलं. सो ह्याचं आपण टोटल काढायला पाहिजे. टोटल काढल्यावर हे तिन्ही ॲड केल्यावर किती आलं हे 5000 आणि हे तिन्ही ॲड केल्यावर 3000 आणि नंतर हे तिन्ही ॲड केल्यावर 2250. बरोबर. आपण अगोदर ग्राफ घालून घेऊ. टोटल ग्राफ 5000. फर्स्ट वन आपण 5000चं ग्राफ घालू, कन्फ्यूज होऊ नये म्हणून. सो आपण इथं 5000 ग्राफ घालू. सेकंड 3000चं ग्राफ घालू. सो आपण इथं 3000 कुठं इथं आहे आपण इथं 3000 ग्राफ घातलं. नंतर इथं शहापूर. ओके, शहापूरचं किती आहे 2250. इथे काय हे 2000, इथं वर 250. ओके, आपण इथं 2250 घालू. पुढं काय 2500 आहे हो ना, म्हणून त्याच्यामधलं आपण 2250 घेतलं. सो टोटल आपण ग्राफ घातला. सायकलने किती आहे 3250 हो ना. 3000 इथं आहे 500, हे मधलं काय झालं हे सायकल झालं. ओके, सायकलचं काय आहे पूर्ण असं 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 करा, पूर्ण ब्लॉक केले. सो इथं मला नीट करायला आलं नाही, तुम्ही नीट ब्लॉक करून या. कळलं? सो हे काय आहे सायकल, पूर्ण तुम्ही नीट ब्लॉक करून या. सो सायकल्स केलं. नंतर काय आहे इथं सायकल्स काय 1500. सो 1500 हे सायकल
आणि इथं 1000, 2000, 250. सो 1500 ह्याच्यामधलं काय आहे आपल्याला 1250 हे सायकल भेटला. ओके, हे काय झालं सायकल. सो तुम्ही नीट घालून घ्या, पूर्ण नीट पेन्सिलनं तुम्ही नीट ब्लॉक करून घ्या. मी ब्लॉक नीट केलेलं नाही, मी तुम्हाला दाखवायला सिम्पल केले. तरी तुम्ही नीट पूर्णपणे ब्लॉक करून घ्या, कुठलं तुम्ही डिझाईन करता तसे. सो आपण इथं पूर्णपणे अगोदर सायकलचं केलं आहे. ओके, हो, इथे बघा आपण इथे सायकलचं केलं आहे. किती केलं आहे? तिन्हीचं आपण सायकलचं ड्रॉ केलं आहे. नंतर आपण काय करायचं, ऑन फोट आणि बस आणि ऑटो हे दोन्ही राहिले. ओके, किती आहे आपल्याला इथे 5000 टोटल. किती आहे 5000, हो ना. 5000 म्हणजे आपल्याला 1000 काय पाहिजे ऑन फूट पाहिजे, हो ना. 1000 ऑन फूट पाहिजे. हे मायनस करू, किती राहिलं 4000 राहिलं. सो 5000 इथं आहे, 4000 कुठं आहे इथं आहे. एक 4000 काय आहे इथं आपण ड्रॉ केलं. कुठलं घेतलं आपण 1000 घेतलं ऑन फूट. सो ऑन फूटला कसलं आहे मार्क असं. सो हे काय झालं ऑन फूट. हे काय रिकामी राहिलेलं हे सगळी बस. ओके, कळालं कसं घेतलं आपण. सो दुसरं पण इथं नीट करा, कन्फ्यूज होऊ नये. हे कळतं ना, हे आणि हे वेगळं झाले. सो दुसरा टोटल किती आहे 3000. 3000 म्हणजे आपल्याला 1000 ऑन फूट चालत गेलेत. आपण 1000 मायनस करू, किती राहिलं 2000, हो ना. इथं टोटल 3000 फर्स्ट वन घ्या. इथं 2000 किती आहे इथं आहे, हो ना. हे काय झालं सगळी बस आणि ऑटोने गेलं आहे. राहिले हे एक किती राहिले हे 500 राहिले. किती राहिले 500 राहिले. हे कसं गेलेत बसनं ऑटोने गेलेत. हे सगळी चालत गेलेत. कळलं कसं ह्याचं मायनस केलं आपण केलं. आणि नंतर लास्ट 2250 टोटल आपण घेतला. आपल्याला कसं ना बसनं किती जाते हे आपण 500 मायनस केला. किती राहिले 1750. सो टोटल इथं आहे घेतलं त्याच्यामध्ये आपण कुठलं मायनस केलं बस आणि ऑटोचं मायनस केलं. किती राहिलं 1750. कुठं आलं इथून 1750 500 2000 आणि त्याच्या खाली आपल्याला काय आलं 1750. सो 1500 आणि ह्याची वर इथे काय आलं 1750. इथं 2000 हो ना. 1500 हे इथं आहे त्याच्यावर जरा हे आपल्याला काय आलं 1750. ओके, 1750 आलं ना. 1750 आलं. हे 500 काय झालं ऑन फूट न सगळी गेलं आणि हे रिकामी काय झालं सगळी बस आणि ऑटोनं हे गेले. असं आपण हे ग्राफ आपण ॲड करायचे. तर आपण तुम्ही पूर्णपणे नीट ड्रॉ करून घ्या. पूर्ण मीठ कळतो ना हे आपण कसं काय काय केलं. टोटल करून घेणे. नंतर काय मायनस करतो ना कुठं ना किती मायनस झाले हे केल्यावर आपल्याला काय भेटतो. आपण आत आणि ह्याच्यानं आपण ऑन फूटने कसं गेलं ते आपल्याला आन्सर भेटतो. आपण इथे ग्राफ घातलं. राहिलेलं काय असते सिम्पल बस आणि ऑटोने गेले. सो आपण 4th one is also solved. Any confused?
सो आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व केलं क्लास 8 L1.2.